परवळ येथे जय कढई माता मंदिरात घेतला भाविक भक्तांनी महाप्रसाद, भक्तांचा मंदिरात उलटला जनसागर। चिखली तालुक्यातील करवड येथे रूढी परंपरेनुसार चालत आलेली परंपरा आजही चालू आहे। नवरात्र उत्साहात मध्ये कढई माता मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक भक्त प्रसाद तसेच या ठिकाणी भजन कीर्तनात मग्न असतात। कढई माता मंदिरात दररोज सकाळी व संध्याकाळी महाआरती होत असते। नवरात्रीत 9 दिवस सर्व गावकरी या ठिकाणी मनवतात आनंद उत्सव। बुलढाणा माझा न्यूजसाठी चंद्रशेखर काळे, चिखली। हे आमची पुरातन कढई माता देवी आणि आमच्या वडिलांपासून हे चालू आहे, आजोबापासून। आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी नित्यनेमाने आरती चालू राहते, आठला संध्याकाळी दिवा अगरबत्ती राहते। असं करून आता त्या 82 सालापासून हे चालू आहे। आणि 15 वर्षापासून गणेश भाऊ ताडे यानं ही मंदिराची शोभा वाढवली आणि त्यानं सहकार्य केलं। आणि या 4 वर्षापासून इथं देवी भागवत कथा चालू आहे आणि महापंगती चालू राहतात। याच्या अगोदर फक्त आम्ही 9 दिवस सब्जी बनवत होतो, पण आता या 4 वर्षापासून पूर्ण जेवण देतो आम्ही। आणि हे पुरातन काळातलं मंदिर आहे, म्हणजे आमच्या वडिलांच्या अगोदरचं आम्हाला कळत नाही हे मंदिर। आणि या मंदिराला पंच म्हणजे असं सहकार्य करून आम्ही हे मंदिर तयार केलेलं आहे। आणि यापुढे आम्हाला गणेश भाऊ ताडे यांची उपस्थिती लाभली आणि त्यांच्या सहकार्यातून हे काम चालू आहे। आणि गावातील वर्गणीतून न म्हणता लोक इथं आम्हाला वर्गणी आणून देतात, त्या वर्गणीतून आम्ही हे सहकार्य करतो। जय कढई माता, माझे नाव ज्योती गजानन आवटे। आमच्या कढई मातेची माहिती द्यायची म्हटल्यावर आमची कढई माता नेहमी सर्वांच्याच भक्तजनांच्या नवसाला पावणारी देवी आहे। मला 20 वर्षापासून अनुभव आहे, कारण की पूर्ण गरिबांसाठी आणि समजा अशा भक्तजनांसाठी आमची देवी प्रसिद्ध झालेली आहे। कढई माता ही नेहमी भक्तांना पावत असते आणि पुरातन मंदिर आहे, खूपच जुनं मंदिर आहे। पण आमच्या इथले गणेश दादा तायडे या मंदिराची खूप सेवा करतात आणि त्यांच्यामुळे इथलच्या भक्तजनांना महाप्रसादाचा लाभ घ्यायला मिळतो। आणि पूर्ण समजा म्हटलं तर आमच्या गावात 1000 व्यक्ती आहे, तर एकही दिवस असं होत नाही की 9 दिवसही अन्न दान करतात ते आणि पूर्ण भक्तजन समजा या पंक्तीचा लाभ घेतात। एकही असं नाही। पुन्हा आम्ही आनंद लुटतो दरवर्षी नवरात्राच्या मंदिरात। नेहमी आमचं येणं पाण्याची खूप समस्या होती, इथूनच आम्हाला प्यायचं पाणी मिळतं। हे आमच्या गावचं खूप म्हणजे दीर्घ काळापासून कोणालाही माहित नाही की या मंदिराचा हे सुरुवात कुठून झाली। आमचे जुने लोक जे सांगत होते ते म्हणतात आम्ही अगोदरपासून पाहतो, आम्ही लहान होतो तेव्हापासून इथे यायचो। पण माऊलीची कृपा अशी झाली की आमचं काही काम धंदा काही बरोबर चालत नव्हता, तर असंच आम्ही एखाद्या दुपारच्या वेळेस झालो आणि माऊलीला हात जोडले की माऊली आता तूच आहे सगळं काही, तर तुझ्या भरोश्यावर मी चाललो पाहिजे। तर निघता असं म्हणजे सगळं काही या माऊलीने त्याच्यानंतर आम्हाला काही मागं पाहू दिला नाही। आणि सगळं हे गावकऱ्याच्या सहकार्यामुळे सगळ्यामुळं खूप चांगला आता 9 दिवसाचा इथं आम्ही उत्सव करतो गेल्या 10-12 वर्षापासून। आणि 4 वर्षावरून देवी भागवताचा कार्यक्रम असतो, सकाळी 8ला आरती करतो आणि दिवसभर आनंद सगळ्या गाव फळाचं चहा पाणी नाश्ता हे सगळ्या गावाच्या सहकार्यातून होतं। आणि माझी जिल्ह्याभरातल्या लोकांना हीच अशी एक विनंती आहे की बा एकदा या आणि तुमचं काय मागणं आहे हे माऊली जवळ या। आणि इथं कोणी बिमार माणूसही असला, समजा कोणीही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातला कुठलाही असला, 9 दिवस जर आमच्या इथं प्रसाद ग्रहण केला तर तो खरोखरच म्हणजे त्या माऊलीची शक्ती पाहिल आणि चांगला होईल, तंदुरुस्त होतो। आणि सगळ्या गावकऱ्या सहकार्य आता तुम्ही बघूनच राहिले सगळं काय, आणि खूप एकदम आनंद असतो। आमच्या 9 दिवसाचा खूप चांगला उत्सव आम्ही साजरा करतो सगळ्या गावकऱ्याच्या सहकार्याने सगळ्यांना। जय कढई माता। कढई माता संस्थान हे आमच्या येथील फार जुनं पूर्वीपासूनचं संस्थान आहे।
या देवीची आम्ही मित्रमंडळी आम्ही लहानपणापासून सेवा करतो. त्यात गणेश भाऊ तायडे, देवीदास भाऊ जाधव, अशोक डोंगरे, सुभाष शिंगळे, शेवेकरी, रामेश्वर तात्या करंडे, मनोहर करंडे अशी बरीच मंडळी लहानपणापासून या देवीचं मंदिर छोटस होतं, पडकं होतं, त्यावेळेस पासून आम्ही सेवा करतो. आमच्याकडे रुपया पण नसायचा, त्यावेळेस पासून आम्ही शेण मातीने सारून या देवीची आराधना करत होतो. नवरात्रीचे 9 दिवस सर्व गावकरी इथे येतात. महिला भगिनी, बाल वृद्ध आनंदाने येतात, दर्शन घेतात, मातेचरणी माथा टेकवतात आणि जी काही मनोकामना आपली असली ती मागतात, ही माता पूर्ण करते. या मातेचे आमचे भक्त गणेश भाऊ तायडे यांना चांगला अनुभव आहे. हे यांच्याकडे काही नव्हतं, हे शून्यातून यांनी विश्व निर्माण केलं. आज ते इथं दरवर्षी 5 ते 7 लाख रुपये खर्च करतात. 9 दिवस सारखं अन्नदान असतं. कमीत कमी 2 ते 3 हजार लोक इथं रोज अन्न ग्रहण करतात. फराळाची उपासावाल्यासाठी फराळाची व्यवस्था असते. दिवसभर चहा असतो आणि रात्री भजन असतं आणि 12 ते 3 पर्यंत देवी भागवत असतं आणि 3 ते 6 महाप्रसाद रोज इथं असतो. त्यांनी एक गणपतीचं मंदिरही इथे बांधलं. 4 वर्ष झाले. 4थ्या माळ्याला त्या गणपती बाप्पाचा वाढदिवस सर्वजण गावकरी साजरा करतो. 10 दिवस या पंचक्रोशीतून खामखेड असन, कवळा असन, करणखेड असन, शेरुडी असन, फोडप असन, कळसखेड असन, शेलसूर असन, या सर्व गावचे, टाकरखेड वेलगा असन, या सर्व गावचे भाविक भक्त येऊन इथं मातेचरणी लीन होतात, आपली मनोकामना मागतात आणि माता सगळ्यांच्या नवसाला पावती अशी ही माता आहे. हे वाडेगावचे अकोला जिल्ह्यातून बरीच भक्त मंडळी मातेची इथे येतात. 100 किलोमीटरवर येऊन मातेच्या चरणी लीन होतात आणि कडई माता त्यांचा नक्कीच ऐकते, म्हणून ते सर्व भाविक भक्त इथे येतात. तसेच सर्व गावकरी आनंदाने गुणगोविंदाने सर्व जाती धर्माचे लोक इथे येऊन या कडई मातेचा नवमीचा 9 दिवसाचा जो पारायण असतं, उपवास असतात, ते करतात आणि आनंदाने 10व्या दिवशी मातेचा समारोप करतात. एवढं बोलून मी माझी कडई माता की जय.